मंडळी, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या 20 तारखेला पार पडते. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील राजकारण एकदम तापलेलं दिसत आहे. महायुतीकडून नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ हे प्रचार सभेत गरजतायत, तर महाविकास आघाडीला उभारी देण्याची जबाबदारी शरद पवारांनी उचलली आहे. सर्वपक्षीय नेते मंडळी प्रचारासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आश्वासनांचा महापूर येतोय आणि सध्या महाराष्ट्रातील जनता लोकशाहीची जत्रा एन्जॉय करते. बऱ्याच ठिकाणी तिरंगी चौरंगी लढती होणार असल्यामुळं निवडणुकीची रंगत वाढते. दरम्यान अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुद्धा अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली. त्या मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षात कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून उदयास आलाय. विधानसभेच्या मागील 2 टर्मला अनुक्रमे मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत दादा यांनी मोठ्या मार्जिननं तिथं विजय मिळवला होता. शिवाय लोकसभेला सुद्धा मुरलीधर मोहोळ यांना तब्बल 75,000च्या आसपास लीड देऊन कोथरूडकरांनी त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघावर अजूनही भाजपाचाच चांगला होल्ड असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय. म्हणजे या विधानसभेला कोथरूडमध्ये भाजपकडून चंद्रकांत दादा पाटील, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि मनसेकडून ऍडव्होकेट किशोर शिंदे मैदानात उतरलेत. त्यांच्यात तिरंगी लढत होत आहे. म्हणजे या तिरंगी लढतीत नेमका कोणाला फायदा होणार, शिवाय सध्या कोथरूडमध्ये राजकीय ताकद कोणाची जास्त आहे आणि इथून यावेळी नेमकं कोण आमदार होईल, यात सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे पुणे शहरातील कोथरूड हा मतदारसंघ 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. त्याआधी कोथरूड परिसर शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता आणि या भागावर पूर्वीपासून शिवसेना भाजपचे वर्चस्व राहिलेलं होतं. म्हणजे 1980च्या दशकात कोथरूड वाढण्यास सुरुवात झाली. पुण्याच्या पेटांमधील बरीचशी कुटुंब कोथरूडमध्ये स्थायिक झाली. त्यामुळे या मतदारसंघात ब्राह्मण मतदार मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय या मतदारसंघाला लागून असलेल्या मुळशी परिसरातील मराठा मंडळी येथे स्थायिक झाली आहेत. त्याउपर बानेर, पाषाण या भागात राहणारी मूळची मराठा मंडळी आहेत. त्यामुळे इथं मराठा मतदारांची संख्या ही मोठी आहे. म्हणजे 80च्या दशकात तिथून भाजपचे अण्णा जोशी निवडून जात होते. 1990 नंतर युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आणि इथून शिवसेनेचे शशिकांत सुतार हे 2 वेळा, तर विनायक निमन हे 2 वेळा निवडून आले. दरम्यान 2009 मध्ये शिवाजीनगरमधून वेगळा होऊन कोथरूड मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर कोथरूडमधून शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे 52,055 मतं मिळवून निवडून आले होते. त्यांनी त्यावेळी मनसेच्या किशोर शिंदेंना पराभूत केलं होतं. 2009 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती, मात्र 2014 मध्ये युती झाली नव्हती. त्यावेळी 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला. त्यावेळी कुलकर्णी यांनी 1,09,41 मतं मिळवून चंद्रकांत मोकाटे यांचा तब्बल 64,762 इतक्या मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता. म्हणजे अशातच भाजपची सत्ता आली आणि चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात ऍक्टिव्ह होऊन महाराष्ट्रातील भाजपचे एक प्रमुख नेते बनले. पण चंद्रकांत दादा हे सातत्यानं विधान परिषदेवर निवडून येत असल्यानं त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून दरबारी राजकारणी असल्याची टीका केली जात होती. त्यामुळेच भाजपकडून त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे चंद्रकांत दादा मूळचे कोल्हापूरचे, पण तरीही त्यांचा राज्याच्या राजकारणावर होल्ड असल्यानं त्यांना पुण्यातील कोथरूड मतदारसंघात तयारी करण्यास सांगण्यात आलं. चंद्रकांत पाटलांनी ते आव्हान स्वीकारलं. जरी तिथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती भाजपच्या पथ्यावर पडणारी असली आणि कोथरूडला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जात असलं, तरी चंद्रकांत पाटील यांनी ते राजकीय आव्हान म्हणूनच स्वीकारलेलं होतं. दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं चंद्रकांत दादांना 2019च्या निवडणुकीत कोथरूडच्या रिंगणात उतरवल्यानंतर त्यावेळच्या आमदार मेधा कुलकर्णी या थोड्या नाराज झाल्याचं चित्र होतं. पण भाजपकडून त्यांची नाराजी दूर करण्यात आली. इतकंच काय, आता त्यांचं राजकीय पुनर्वसनही करण्यात आलंय. म्हणजे 2019च्या निवडणुकीत चंद्रकांत दादांना 1,05,246 मतं मिळाली आणि त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांचा तब्बल 25,495 मतांनी पराभव केला. यंदाही तेच किशोर शिंदे मनसेकडून रिंगणात आहेत.
त्याशिवाय 2009 मध्ये इथून जिंकून आलेले शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे सुद्धा रिंगणात आहेत. भाजपने इथं पुन्हा एकदा चंद्रकांत दादा पाटलांवर विश्वास ठेवलाय. दरम्यान भाजपचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना आपल्या विजयाचा भरोसा असून त्याने असं वक्तव्य केलंय की कोथरूडच्या जनतेशी माझे वैयक्तिक संबंध आहेत आणि मला विश्वास आहे की मी ही जागा विक्रमी मताधिक्यानं जिंकेन. आता ही झाली राजकीय परिस्थिती, पण सध्या ग्राउंडला नेमकी काय परिस्थिती आहे, चंद्रकांत पाटलांसाठी प्लस आणि मायनस मुद्दे काय आहेत ते आपण एक एक करून जाणून घेऊ. तर पहिला लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे चंद्रकांत दादांच्या विरोधात उमेदवार फिक्स करण्यात महाविकास आघाडीकडून खूप उशीर झाला. परिणामी त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आणि संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. परत उद्धव ठाकरे गटानं तिथं जे उमेदवार दिलेत ते चंद्रकांत मोकाटे हे 2009 ते 2014 या काळात कोथरूडचे आमदार होते, पण त्यानंतर त्यांच्या मतदारसंघावरचा होल्ड कमी झालेला पाहायला मिळाला. कारण 2014ला मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा पराभव केला होता. सद्यस्थितीत मोकाटे हे तुलनेने कमी ताकदीचे उमेदवार आहेत असं राजकीय जाणकार सांगत आहेत. बाकी मनसेचे किशोर शिंदे तिथं मोठं मतविभाजन करतील, पण तरीही जिंकून येऊ शकतील इतका प्रभाव त्यांचाही कोथरूडमध्ये दिसत नाही. म्हणजे एकंदरीत चंद्रकांत पाटलांपुढे कोथरूडमध्ये कुणी तगडा विरोधकच नाही असं आता बोललं जातंय आणि नेमकी हीच गोष्ट त्यांच्या पत्त्यावर पडू शकते असं बोललं जातंय. दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या पार्टी आता खासदार मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभेच्या सदस्या मेधा कुलकर्णी यांची एकत्रित ताकद असणार आहे. मंडई लोकसभेला कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांनी मोहोळ यांना 75,000चं लीड मिळवून दिलं होतं. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यंदा चंद्रकांत दादांच्या मागे आपली ताकद उभी करणार हे नक्की आहे. तसंच राज्यसभेवर घेऊन भाजपने मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर केलेली आहे. त्या सुद्धा चंद्रकांत दादांना मदत पुरवतील. आता आणखीन एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा समर्थक वोटर सुद्धा चंद्रकांत पाटलांच्या नावाला पसंती देऊ शकतो. नुकतंच अजितदादा गटाचे शहर प्रमुख दीपक मानकर यांनी भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील हे किमान 1 लाख मतांच्या फरकाने विजय होतील असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या 2.5 वर्षात केलेल्या लोककेंद्रित योजना आणि केलेल्या कामांमुळे कोथरूड आणि उर्वरित शहरातील वातावरण माहितीसाठी सकारात्मक आहे. लोकसभा निवडणुकीत कोथरूडमध्ये आघाडीचं मार्जिन सुमारे 75,000 होतं आणि पाटील यांना 1 लाख मतांपर्यंत नेण्याचं आमचं लक्ष आहे. आता तिसरा मुद्दा म्हणजे भाजपनं कोथरूड विधानसभा मतदारसंघाची सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवण लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देत मराठा प्लस ब्राह्मण हे समीकरण जुळवून आणलेलं आहे. कोथरूडमध्ये ब्राह्मण आणि मराठा मतदार लक्षणीय आहे. तसंच हा सगळा शहरी आणि अप्पर मिडल क्लास कॅटेगरीत मोडणारा मतदार असल्यानं भाजपसाठी तिथं पूरक वातावरण आहे. कोथरूडसह आजूबाजूच्या भागातून आलेल्या मराठा समाजातील लोकांना साथ घालता यावी म्हणून थेट ब्राह्मण उमेदवार न देता भाजपनं चंद्रकांत दादा पाटलांना संधी दिली. आणि आता चंद्रकांत पाटलांच्या पथ्यावर पडू शकणारा शेवटचा मुद्दा म्हणजे केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार सत्तेत असल्यानं मिळालेली विकास कामं. मग त्यात सिमेंटच्या रस्त्यापासून मेट्रो असेल, ब्रिज असतील, मॉल असतील, बाणेर सारख्या भागात कंपन्यांची गुंतवणूक आणणं असेल, पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू न देणं असो, हे जे शहरी किंवा उपनगरात आणणाऱ्या लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यावर चंद्रकांत पाटलांनी भर दिल्याचं सांगितलं जातं. वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी आपला दबदबा मतदारसंघात कायम ठेवलाय. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी काही काळ बंडाचं निशाण फडकवलं होतं. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असा निर्धार बालवडकर यांनी सुरुवातीला केला होता, कारण बालवडकर यांची त्या भागात बऱ्यापैकी ताकद आहे आणि त्यामुळेच मतविभाजन होऊन त्याचा फटका चंद्रकांत दादा पाटील यांना बसतो की काय अशी भीती माहितीच्या नेत्यांना होती. त्यामुळे माहितीची डोकेदुखी वाढली होती. पण आता बालवडकरांचं बंड शमवण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश आल्याचं पाहायला मिळालंय. त्यांनी चंद्रकांत पाटलांची भेट घेऊन पेढा भरवत नाराजी दूर झाली असल्याचं सांगितलंय. त्याशिवाय चंद्रकांत पाटलांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचं देखील सुतोवाच बालवडकर यांनी मीडियासमोर सांगितलंय. दरम्यान स्वपक्षातील बंडखोरी रोखण्यात आलेलं यश ही बाब चंद्रकांत पाटलांना निवडणुकीला प्लसमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून जरी चंद्रकांत मोकाटे यांना तिकीट मिळालेलं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसकडून माजी नगरसेवक रामचंद्र कदम, राष्ट्रवादीकडून शंकर केमसे हे सगळे नेते कोथरूड विधानसभा लढण्यास इच्छुक होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळं त्यांच्या नाराजीचा फटका सुद्धा कुठेतरी महाविकास आघाडीला बसेल आणि त्याचाही निकालावर परिणाम होईल असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत.
म्हणजे एकंदरीतच सध्या गेल्या काही वर्षात कोथरूड या मतदारसंघावर भाजपचा राहिलेला होल्ड, लोकसभेला मिळालेलं यश, चंद्रकांत पाटलांच्या मागे मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी यांची एकत्रितपणे उभी राहणारी ताकद, चंद्रकांत पाटलांचा राजकीय प्रभाव, मिळू शकणारं संभाव्य मंत्रिपद, या गोष्टी चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी प्लस ठरतील असं बोललं जात आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये नेमकं कोण बाजी मारेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.